नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, आपण एक फ्री क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे पेपर पहिला आणि फिजिक्ससाठी. तर फिजिक्समध्ये आपण मॅथमॅटिकल फिजिक्स हा सब्जेक्ट घेऊन चाललो आणि या मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये डिफरन्शियल इक्वेशन हा आपण पहिला टॉपिक घेऊन चाललो. तर मागे जो काही एपिसोड फर्स्ट होता, तर त्या एपिसोड फर्स्टमध्ये आपण व्हेरिएबल सेपरेबल ही एक डिफरन्शियलचा एक स्पेशल फॉर्म शिकला होता. त्या डिफरन्शियल फॉर्म तो जर काही फॉर्म असेल व्हेरिएबल सेपरेबल, तर त्या डिफरन्शियल फॉर्मचं सोल्युशन कसं आपण काढायचं ते शिकलो होतो. तर आज आपण एक सेकंड फॉर्म शिकत आहोत. ओके, डिफरन्शियल इक्वेशनचा सेकंड फॉर्म. आणि मी तुम्हाला बघा मागील जो काही एपिसोड फर्स्ट होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो काही सेकंड फॉर्म आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, हा तिन्ही फॉर्मपैकी सर्वात महत्त्वाचा. ओके, यासाठी सर्वात महत्त्वाचा, जर तुम्ही प्रिव्हियस इयर चे जर पेपर बघितले फिजिक्सचे, तर सर्वात जास्त जर क्वेश्चन्स कुठून आले असेल तर या फॉर्ममधनं. आणि डिफरन्शियल इक्वेशन मधनं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन यामधून पण मॅक्सिमम क्वेश्चन येतात. परंतु या तीन फॉर्मपैकी, ठीक आहे ना, जे काही फर्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला तीन फॉर्म लिहून दिले होते, व्हेरिएबल सेपरेबल, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन, तर या तिन्ही फॉर्मपैकी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्ममध्ये सर्वात जास्त तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस राहतात. ओके, कोणता फॉर्म? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, याला शॉर्टकटमध्ये आपण LDE असं पण म्हणतात. ठीक आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा, मग आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे? ओके, जनरल फॉर्म म्हणू शकतो किंवा स्टँडर्ड फॉर्म म्हणा. ओके, त्याला तुम्ही काय म्हणा हो, जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हे ओळखायचं कसं? तर बघा, त्याचा जनरल फॉर्म राहतो dy/dx प्लस p ऑफ x इंटू y इज इक्वल्स टू q ऑफ x. ओके, हा झाला आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल फॉर्म. ओके, आता बघा, इथे तुम्हाला इथं p ऑफ x आणि q ऑफ x दिसतो. बघा, तर p ऑफ x राहतो. ओके, फंक्शन इन x व्हेरिएबल राहतो. काय राहतो? फंक्शन इन x व्हेरिएबल. ओके ओके, और कॉन्स्टंट व्हॅल्यू पण राहू शकतो. बघा, हे भरपूर जणांना माहीत राहत नाही. ठीक आहे, फंक्शन इन एक्स व्हेरिएबल तर राहतं, परंतु कॉन्स्टंट व्हॅल्यू पण राहते. ओके, जसं फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर झालं, 2x झालं. कॉन्स्टंट म्हणजे कसं? 2. ओके, समजा 1. ओके, त्यानंतर बघा, सेकंड टर्म तुम्हाला ती जसं दिसतं क्यू ऑफ एक्स. क्यू ऑफ एक्सचं पण सेम, फंक्शन इन एक्स व्हेरिएबल और कॉन्स्टंट. बघा, हे और कॉन्स्टंट महत्त्वाचं आहे. ओके, यासाठीच लिहिलं मी. ठीक आहे, तुम्हाला तिथं पी ऑफ एक्स दिसते फंक्शन इन एक्स, क्यू ऑफ एक्स दिसते फंक्शन इन एक्स, सोपं आहे. परंतु फंक्शन इन एक्स तर राहतेच, परंतु आणखी काय राहू शकते? कॉन्स्टंट व्हॅल्यू पण राहू शकते. ठीक आहे, यासाठी मला ते तिथं घेणं गरजेचं होतं. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा, आपण काय शिकत आहे बेटा, की जो काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे? की dy/dx प्लस p ऑफ x इंटू वाय इक्वल्स टू q ऑफ x. ओके, आता हा जो काही y आहे ना, हा y डिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, आणि जो काही फंक्शन इन x, p ऑफ x आणि q ऑफ x हे जे काही आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहे की नाही. x इथं काय झाला? बघा, इथं x काय झाला? इंडिपेंडंट, y काय झाला? डिपेंडंट. ठीक आहे, पहा, हा असा स्टँडर्ड फॉर्मॅट जर राहिला. ओके, कधी कधी काय असतं ना, एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट ॲज इट इज दिलेलं नसतो, तर त्या एक्झाम्पलला त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मोल्ड पण करता आलं पाहिजे. ओके, कधी कधी नसतं, कधी कधी एक्झॅक्टली तो आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये नाही बसत, परंतु तुम्ही जर थोडं जर त्याला मोल्ड केलं तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये बसतो. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. मग असं जर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय काढायचं किंवा सोल्युशन फाइंड आउट करायचं, त्याच्यासाठी बघा काय मेथड आहे की हाऊ टू फाइंड द सोल्युशन. ओके ओके, सोल्युशन. ओके, हाऊ टू फाइंड द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, बघा, याच्यातली स्टेप फर्स्ट. ओके, स्टेप फर्स्ट तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं राहतं? पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं राहते इंटिग्रेटिंग फॅक्टर.
पहिली स्टेप तुमची इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, याला शॉर्टकट तुम्ही आय एफ असं लिहू शकता. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रल एक्सपोनेन्शियल ऑफ पी ऑफ एक्स फंक्शन इंटू डी एक्स. ओके, सॉरी डी एक्सवर पाहिजे, हे जर लक्षात बेटा. ओके, हे जर अरे सॉरी 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 बाबा, थोडे चुकलं. एक्सपोनेन्शियल ऑफ इंटिग्रल पी ऑफ एक्स इंटू डी एक्स. बघा, ही स्टेप अत्यंत महत्त्वाची. पहिली स्टेप सोल्युशन फाइंड आउट करताना तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय फाइंड आउट करायचं आहे? इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय? एक्सपोनेन्शियल. ओके, एक्सपोनेन्शियल आणि कोणाचा इंटिग्रल करत आहे? बघा, इंटिग्रल ऑफ पी ऑफ एक्स. जो काही पी ऑफ एक्स फंक्शन राहतो तो पी ऑफ एक्स फंक्शनचा काय करायचा? इंटिग्रल. कशामध्ये करायचा आहे? एक्सपोनेन्शियलमध्ये. पहिली स्टेप. ओके, नंतर त्यानंतर तुमच्याकडं सेकंड स्टेप आहे, लास्ट स्टेप, स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय करायचं? स्टेप 2 मध्ये तुम्हाला फायनल सोल्युशन लिहायचं आहे की वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रल इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस सी. बस, हे झालं तुमचं फायनल सोल्युशन. इथे लक्षात या जर दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या, स्टेप 1 स्टेप 2, कोणतंही गणित लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये राहिल्यावर तुम्हाला ते सॉल्व करणं अतिशय सोपी जाईल. इथे लक्षात, एकतर लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट लक्षात ठेवायचा, डी वाय बाय डी एक्स प्लस क्यू ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स. आणि सेकंड सोल्युशन फाइंड आउट करताना दोन गोष्ट, पहिली स्टेप इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि सेकंड स्टेप सोल्युशन की वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस सी. बस झालं. ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल घेऊया. हे असं मी कितीदा तरी सांगितलं तुम्हाला तर कळणार नाही, परंतु एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला त्वरित ती क्लिक होऊन जातं. बघा एक्झाम्पल फर्स्ट. ठीक आहे, बघा डी वाय बाय डी एक्स प्लस 2x इंटू वाय इज इक्वल्स टू 4 टाइम्स एक्स. बघा, आपल्याला आता हा इंटिग्रेटिंग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे की नाही हे कसं कळायचं? बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्मॅट लिहून घ्यायचं. बघा, डी वाय बाय डी एक्स प्लस फंक्शन इन एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू क्यू ऑफ एक्स म्हणजे फंक्शन इन एक्स. ठीक आहे, बघा आता कम्पेअर करा. बघा, इथं पी ऑफ एक्स आहे, इथं पी ऑफ एक्सच्या जागी तुमच्याकडे 2 ऑफ एक्स दिसत आहे आणि क्यू ऑफ एक्सच्या जागी काय दिसतं तुमच्याकडं? 4 ऑफ एक्स. म्हणजे जो काही दिलेला इक्वेशन राहतो या जनरल इक्वेशनसोबत काय करायचं? कम्पेअर करायचं. ओके, जो काही तुमचा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल इक्वेशन आहे, ओके, किंवा स्टँडर्ड फॉर्मॅट. ओके, जो काही लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा तुमचा जो काही स्टँडर्ड फॉर्म आहे त्या स्टँडर्ड फॉर्मसोबत दिलेला डिफरन्शियल इक्वेशन काय करायचं? कम्पेअर. कशासाठी कम्पेअर करत आहोत आपण? कम्पेअर करून आपल्याला 2 व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. कोणत्या 2 व्हॅल्यूज? एक तर पी ऑफ एक्स. बघा, जर मी कम्पेअर केल्यानंतर मला पी ऑफ एक्स किती मिळतं? इथं 2x. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मला कशाची व्हॅल्यू पाहिजे? क्यू ऑफ एक्स किती मिळाला? 4x. इथं लक्षात, पहिली स्टेप. ओके, बघा एक्झाम्पल सॉल्व करताना पहिली स्टेप लक्षात ठेवा की दिलेला डिफरन्शियल इक्वेशन, ओके, जो काही स्टँडर्ड लिनियर डिफरन्शियलच्या इक्वेशनचा फॉर्मॅट आहे किंवा फॉर्म आहे त्याला कम्पेअर करून पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. ओके, आता बघा, आता सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करणे. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू एक्सपोनेन्शियल ऑफ इंटिग्रल पी ऑफ एक्स इंटू डी एक्स. ओके, इज इक्वल्स टू इंटिग्रल पी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू एक्स इंटू डी एक्स. बघा, 2 कॉमन आहे तर 2 इंटिग्रलच्या बाहेर घेतला एक्स इंटू डी एक्स. आता इंटिग्रल एक्स किती होतो? बघा, ई पॉवर 2 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. 2 टू गेट कॅन्सल. म्हणजे तुमच्याकडे जो काही इंटिग्रेटिंग फॅक्टर उरला, इंटिग्रेटिंग फॅक्टर किती उरला? ई पॉवर एक्सचा स्क्वेअर. हे झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट स्टेप. ओके, बघा तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट केला आहे म्हणजे स्टेप फर्स्ट फाइंड आउट केली आहे. सेकंड स्टेप बघा, सेकंड स्टेप काय आहे? वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल्स टू इंटिग्रल इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू क्यू ऑफ एक्स डी एक्स प्लस सी. ओके, वाय इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आहे? ई पॉवर एक्सचा स्क्वेअर. इथं लक्षात इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू पुट करतो इज इक्वल्स टू इंटिग्रल इंटिग्रेटिंग फॅक्टर ई पॉवर एक्सचा स्क्वेअर 4 क्यू ऑफ एक्स किती आहे? 4x डी एक्स प्लस सी. बघा, हा 4 कॉन्स्टंट आहे. 4 इंटिग्रलच्या बाहेर घेतला मी, शिल्लक किती राहिला? ई पॉवर एक्सचा स्क्वेअर इंटू एक्स डी एक्स प्लस सी.
ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला वाय ई पॉवर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, बघा आता हा इंटिग्रल डायरेक्ट सॉल्व्ह होत नाही म्हणून इथे इक्वेशन नंबर 1 करा. ओके, आता बघा तुम्हाला काय करायचं आणि खूप मोठी गोष्ट नाही करायची. बघा आता हा इंटिग्रल डायरेक्ट सॉल्व्ह नाही होत. कोणता इंटिग्रल, बघा बाजूला लिहून घेतो, इंटिग्रल ई पॉवर एक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे, हा इंटिग्रल डायरेक्ट सॉल्व्ह नाही होत आहे. मग काही मोठी गोष्ट नाही, आपण 12वीत केलेलं आहे. बघा या एक्स स्क्वेअरच्या जागी नाही का थर्ड व्हेरिएबल पुट करा, टी व्हेरिएबल पुट केला. ठीक आहे, मग आता याचा डिफरन्शिएट करा. बघा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू डी एक्स इज इक्वल्स टू राईट हँड साईडला डी टी. ठीक आहे, बघा आता इथं एक्स आणि डी एक्सची टर्म तयार होता, इथं पण एक्स डी एक्सची टर्म तयार होते. एक्स डी एक्स इक्वल्स टू तुमच्याकडे काय राहणार मग डी टी डिवायडेड बाय 2. ठीक आहे, आता इथे ओके हे पुट करा बेटा. बघा इंटिग्रल ई पॉवर एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी काय पुट केलं आहे तुम्ही टी, एक्स आणि डी एक्सच्या जागी काय पुट निघाला आहे आपल्याकडं डी टी डिवायडेड बाय 2. ओके, आता याचं इंटिग्रल सोपं आहे. बघा 1/2 बाहेर, इंटिग्रल ई पॉवर टी किती होतं ई पॉवर टीच. ओके, देअरफॉर 1/2. आता जो काही व्हॅल्यू पुट केली ती रिप्लेस करा. बघा एक्स स्क्वेअर इज काय पुट केलं होतं टी, आता टी इज रिप्लेस बाय एक्स स्क्वेअर करा. बघा ई पॉवर एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे बघा इक्वेशन 1 मध्ये या इंटिग्रेशनचा हा आन्सर आलेला आहे. ओके, हे आन्सर आलेलं आहे. ओके, हे आन्सर आता पुट करू. बघा वाय ई पॉवर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. आन्सर काय आलेला आहे 1/2 ई पॉवर एक्स स्क्वेअर. बघा इथं 2 बेकबे बेदुनी 4. ओके, 2चा भाग गेलेला इथे. ओके, इथे शिल्लक किती राहिले 2. देअरफॉर बघा आन्सरमध्ये वाय ई पॉवर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 ई पॉवर एक्स स्क्वेअर, सॉरी एक्सपोनेन्शियल आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस सी. ठीक आहे, बघा बेटा आता ई एक्स स्क्वेअरने डिवाइड करा, तर डिवाइड केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला फक्त वाय राहिला, इथं किती राहिला 2 प्लस सी डिवायडेड बाय ई पॉवर एक्स स्क्वेअर. ओके, आता फक्त रिअरेंज करा. वाय लेफ्ट हँड साईडला 2 प्लस सी, आता एक्सपोनेन्शियलची टर्म वर घेऊन जा ई पॉवर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज युअर फायनल सोल्युशन. बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमचं 100% सांगतो तुम्ही त्या आन्सरपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. ठीक आहे, आणि सोपं आणि सर्वात इम्पॉर्टंट आणि मॅक्सिमम क्वेश्चन याच्यावर, म्हणजे जे काही 3 फॉर्मॅट सांगितले त्या 3 फॉर्मॅटपैकी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन या फॉर्मॅटवर मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारतात. इथं लक्षात बघा. ओके, तर बघा आपण नेक्स्ट म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन आपण नाही का, मला जसं वाटते किंवा टॉपिक झाल्यानंतर समजा मला त्या रिलेटेड प्रिवियस इयर क्वेश्चन जर सापडले तर आपण डिस्कस करत जाऊ. ओके, तर बघा हा आपला फिजिक्स या विषयाबद्दल एपिसोड 2 होता. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत चाललेला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.